वेलकम बॅक. स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 13 म्हणजेच भाग क्रमांक 13 आणि आज आपण पाहणार आहोत. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण ई या स्वराचे असणारे शब्द संपवले आहेत आणि आजच्या भागामध्ये आपण पुढच्या स्वराला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे आय. आय हा स्वर जर शब्दात आला तर त्याचं वाचन कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत. चला तर ओके, पहा सामान्यपणे जर आय हा स्वर शब्दामध्ये आला तर त्याचं वाचन कसं करायचं. पहा, आय हा स्वर जर शब्दामध्ये आला तर त्याचा उच्चार ई असा करायचा आहे. कसा उच्चार करायचा आहे? ई म्हणजे थोडक्यात वेलांटी दिल्यासारखा. आलं लक्षात? वेलांटी दिल्यासारखा त्याचा उच्चार आपल्याला करायचा आहे आणि त्यावर आधारित छोटे शब्द आज आपण आपल्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. चला तर मग, आर यू रेडी? ओके, चला आजच्या भागातला पहिला शब्द वाचायचा प्रयत्न करूया. पहा, या ठिकाणी हा स्वर दिसत आहे. आलं लक्षात? आता आय हा स्वर आला तर आपल्याला त्याचा उच्चार कसा करायचा आहे? ई असा करायचा आहे. कसा उच्चार होईल त्याचा? ई. चला मग आयचा उच्चार काय झाला? ई. समोर जाऊया. ई न संपला शब्द, एकदम छोटा शब्द आहे. इन. इन शब्दाचं वाचन करा. इन. इन म्हणजे काय? आत. आत किंवा आतमध्ये या अर्थाने इन हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा. इन. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारे वाचायचा प्रयत्न करूया. स्वर. याचा उच्चार काय होईल रे? ई. समोर जाऊया. ई ट संपला शब्द. इट. इट वाचायचा प्रयत्न करा. इट. इट म्हणजे काय? पहा, इंग्रजीमध्ये इट हे सर्वनाम वापरलं जातं ते. इट म्हणजे ते. शब्द वाचा. इट. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, या ठिकाणी स्वर याचा उच्चार काय करायचा आहे? या आयचा उच्चार झाला ई. समोर जाऊया. ई हो संपला शब्द. इफ. इफ. इफ म्हणजे काय? इंग्रजीमध्ये जर. जर या अर्थाने इफ हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा. इफ. चला पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वर शोधला. चला, या स्वराचा उच्चार काय होणार आहे? आयचा उच्चार झाला ई. समोर जाऊया. ई ज. आता या ठिकाणी यस चा उच्चार ज असा आहे. आलं लक्षात? चला, शब्दाचं वाचन करा. इज. 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 इज म्हणजे काय? आहे. इज हे एक टू बी चं रूप आहे. इज, एम, आर. लक्षात? शब्दाचं वाचन करा. इज. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करू. 3 अक्षरांचा शब्द आहे. चला, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला स्वर शोधायचा. स्वरापर्यंत सलग हा होतो पहिला उच्चाराचा गट म्हणजेच पहिला सिलेबल. चला वाचायचा प्रयत्न करूया. या आयचा उच्चार आपल्याला ई असा धरायचा, परंतु सुरुवातीपासून पहा हा झाला ब, परंतु या ब ला हा ई एकत्र करून घ्यायचा म्हणजे वेलांटी दिल्यासारखं होईल. बी. बी इथपर्यंत काय झाला? बी. समोर जाऊया. बी ड संपला शब्द. बीड. बीड शब्दाचं वाचन करा. बीड. बीड म्हणजे काय? बोली लावणे. एखाद्या गोष्टीची बोली लावणे या अर्थाने बीड हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा. बीड. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायला सोपा. चला, स्वरापर्यंत आलो आपण. याचा उच्चार झाला ब. हा ई म्हणजे मागून वेलांटी दिल्यासारखा दिला. बी ग संपला शब्द. बिग. बिग शब्दाचं वाचन करा. बिग. बिग म्हणजे काय? मोठा. मोठा या अर्थाने बिग हा शब्द वापरला जातो. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा. बिग. ओके, पुढचा शब्द स्वर शोधला. स्वरापर्यंत पहिला सिलेबल केला. काय उच्चार होईल? हा ब आणि त्याला हा ई जोडून दिला मागून म्हणजेच वेलांटी दिली. बी न संपलं. बीन. बीन. बीन म्हणजे काय? डबा. डबा जो असतो त्याला बीन असं म्हणतात इंग्लिशमध्ये, आहे की नाही? डस्टबिन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. त्यातला बीन म्हणजे काय? डबा. चला, शब्दाचं वाचन करा. बीन. ओके, पुढचा शब्द. चला, स्वर शोधला. स्वरापर्यंत हा पहिला सिलेबल. आता याचा सलग उच्चार करता येईल का आपल्याला? बी. बी. बी ट
संपला शब्द. बीट. बीट. बीट म्हणजे काय? एकदम छोटासा, छोटासा किंवा लहानसा, लहानसा या अर्थाने बीट हा शब्द वापरतात. शब्दाचं वाचन करा, बीट. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायला सोपा. हा झाला पहिला सिलेबल. एकत्रित उच्चार काय होते? हा ब आणि ई म्हणजे वेलांटी जोडून दिली. बीज. बीज. शब्दाचं वाचन करा, बीज. ओके, पुढचा शब्द. चला, स्वर शोधला. स्वरापर्यंत हा पहिला सिलेबल करून घेतला. चला, पहिला हा डी म्हणजे याचा उच्चार होतोय ड. ड आणि हा ई. ई म्हणजे वेलांटी जोडून दिली. डी. डी ड. संपला. डीड. डीड. शब्दाचं वाचन करा, डीड. डीड म्हणजे काय? होता. होता या अर्थाने डीड हा शब्द वापरतात. डू याचा भूतकाळ डी. शब्दाचं वाचन करा, डीड. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वर शोधला. स्वरापर्यंत हा झाला एक सिलेबल. एकत्रित उच्चार. आता एकत्रित उच्चाराची सवय घ्या बरं. डी काय झालं इथपर्यंत? डी न. संपला शब्द. डीन. डीन. शब्दाचं वाचन करा, डीन. डीन म्हणजे काय? मोठा गोंगाट. मोठा गोंगाट. डीन असं म्हणा. शब्दाचं वाचन करा, डीन. डीन. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. चला, स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल पहा. ड झाला ड. ई त्याला मागून वेलांटी जोडली. डी. डी प. संपला शब्द. डीप. डीप. डीप म्हणजे काय? डीप करणे, बुडवणे. बुडवणे. डीप म्हणजे बुडवणे. शब्दाचं वाचन करा, डीप. ओके, पुढचा शब्द वाचायला सोपा. चला प्रयत्न करूया. स्वरापर्यंत हा पहिला सिलेबल. एफ म्हणजे फ. याचा उच्चार फ. फ ई. फी एकत्र करून घेतला. फी ग. फिग. फिग. शब्दाचं वाचन करा, फिग. फिग म्हणजे काय? अंजीर. अंजीर जे आपण खातो त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात फिग. शब्दाचं वाचन करा, फिग. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. हा झाला पहिला सिलेबल. उच्चार कसा? हा फ आणि त्याला ई म्हणजे मागून वेलांटी जोडली. फी न. फिन. फिन. फिन म्हणजे काय? माशाचा जो पर असतो, माशाचा पर. मासा पाहिला का? माशाला जे पर असतात त्याला म्हणतात फिन. शब्दाचं वाचन करा, फिन. ओके, पुढचा शब्द. हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? हा फ त्याला ई जोडून घेतला. फी काय झालं इथपर्यंत? फीट. संपला शब्द. फिट. फिट. फिट म्हणजे काय? एकदम योग्य किंवा व्यवस्थित, आहे की नाही? आपण एखादा समजा हे घेतला, शर्ट घेतला आणि तो आपल्या मापाला व्यवस्थित बसला तर आपण कसं म्हणतो? हा मला फिट बसला. फिट म्हणजे काय? व्यवस्थित बसला, योग्य पद्धतीने बसला. या अर्थाने फिट हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा, फिट. ओके, पुढचा शब्द. चला, स्वर शोधला. स्वरापर्यंत हा पहिला सिलेबल. त्याच पद्धतीचा उच्चार आहे, फी. फिक्स. फिक्स. शब्दाचं वाचन करा, फिक्स. फिक्स म्हणजे काय? एकदम पक्का. पक्का जो असतो आहे की नाही त्याला आपण म्हणतो फिक्स. एकदम फिक्स झाला, आहे की नाही? पक्का झाला. शब्दाचं वाचन करा, फिक्स. ओके, पुढचा शब्द. चला, स्वर शोधला. हा झाला पहिला सिलेबल. ह. ह त्याला ई जोडून घेतला म्हणजेच वेलांटी. ही. संपला शब्द. हिम. हिम. शब्दाचं वाचन करा, हिम. हिम म्हणजे काय? त्याला. त्याला या अर्थाने हिम हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा, हिम. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. चला वाचूया. पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? ह त्याला ई जोडून दिला. ही. ही प. हिप. हिप. शब्दाचं वाचन करा, हिप. ओके,
पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करूया. चला, हा झाला पहिला सिलेबस. याचा उच्चार ह आणि हा ई, परंतु ई या ह ला जोडून घेतलाय, एकत्र केलाय, झाला ही. थोडक्यात वेलांटी देऊन टाक. ही हिट. हिट हिट म्हणजे काय? टोला मारणे. टोला मारणे त्याला म्हणतात हिट. शब्दाचं वाचन करा, हिट. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, त्याच पद्धतीने आहे. हा झाला पहिला सिलेबल. ही एकदम उच्चार करायची थोडी सवय ठेवू आपण. ही ज. आता या ठिकाणी यस चा उच्चार ज होतो. यस चे दोन उच्चार शिकवले, स किंवा ज. तर या ठिकाणी ज असा त्याचा उच्चार घ्यायचा आहे. मग शब्द काय होईल आपला? हीज. हीज. शब्दाचं वाचन करा, हीज. हीज म्हणजे काय? त्याचे. हीज म्हणजे त्याचे. शब्द वाचा, हीज. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा, वाचूयात. चला, हा स्वर शोधला. स्वरापर्यंत हा केला पहिला सिलेबल, पहिला उच्चाराचा गट. काय उच्चार होईल? हा क, त्याला ई जोडून दिला म्हणजेच मागून वेलांटी देऊन टाक. कीड. 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 कीड म्हणजे काय? लहान मूल जे असतं, लहान मूल. लहान मूल त्याला आपण काय म्हणतो? कीड. कीड. शब्दाचं वाचन करा, कीड. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. हा झाला पहिला सिलेबल. पटकन आलं पाहिजे. की. की. कीट. 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 सलग शब्द वाचा, कीट. कीट म्हणजे काय? आपल्याकडे जे साहित्य असतं त्या साहित्यांचा किंवा उपकरणांचा संच जो असतो, संच, त्याला म्हणतात कीट. शब्दाचं वाचन करा, कीट. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने एकदम सोपा, वाचूया. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? हा ल, त्याला ई जोडून घेतला म्हणजेच ली झाला. लीड. 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 शब्दाचं वाचन करा, लीड. लीड म्हणजे काय? झाकण. झाकण जे आपण बसवतो त्या झाकणाला म्हणतात लीड. शब्दाचं वाचन करा, लीड. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. ली. एकत्र उच्चार केला आपण, लीट. संपलं, लीट. लीट. शब्दाचं वाचन करा, लीट. ओके, पुढचा शब्द वाचूया. स्वर. स्वरापर्यंत हा पहिला उच्चाराचा गट म्हणजे पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? हा म. ह्या म ला ई जोडून घेतला म्हणजेच वेलांटी, सलग. मी. मी ड. संपला. मीड. मीड. मीड म्हणजे काय? मध्य. एखाद्या गोष्टीचा जो मध्य असतो त्याला म्हणतात मीड. शब्दाचं वाचन करा, मीड. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. चला, हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? एकत्र उच्चार करा बरं. मी. मी ग. संपला शब्द, मिग. मिग. ओके, पुढचा शब्द वाचायला सोपा. चला, प्रयत्न करूया. स्वर. स्वरापर्यंत हा एकत्र गट केला, एक सिलेबल. काय होईल? मी. मी. थोडस उच्चार ब्लेंड करायची सवय घ्या. मिक्स. 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 मिक्स म्हणजे काय? एकत्र करणे. एकत्र करणे किंवा मिश्रण करणे. मिश्रण करणे या अर्थाने मिक्स हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा, मिक्स. ओके, पुढचा शब्द. चला, हा केला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? हा न, त्याला ई म्हणजे मागून वेलांटी जोडली. निब. 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 निब म्हणजे काय? आपल्याकडे शाई पेन असतो, आपण बरेच जण शाई पेन वापरतो. त्या शाई पेनचं जे टोक असतं ना त्याला म्हणतात निब. शब्दाचं वाचन करा, निब. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने आहे. हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? एकत्र उच्चार, नी. नी प. संपला शब्द, निप. निप. निप म्हणजे काय?
असं चिमट्यात पकडणे, चिमट्यात पकडणे किंवा फुडणे, एखादी गोष्ट फुडणे त्याला काय म्हणतात? निप. शब्दाचं वाचन करा, निप. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर, स्वरापर्यंत पहिला सिलेबस कसा उच्चार होईल? प, त्याला ई जोडून घेतला, पी. पी ग, संपला शब्द. पिग. पिग. पिग म्हणजे काय? एक प्राणी आहे, त्याला पिग म्हणतात. कुठला प्राणी? डुक्कर. डुक्कर या प्राण्याला काय म्हणतात? पिग. शब्दाचं वाचन करा, पिग. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. चला, हा झाला पहिला सिलेबस. एकत्र उच्चार करा बरं. पी. पी न, संपला शब्द. पिन. पिन. पिन म्हणजे काय? टाचणी. टाचणी जी असती तिला काय म्हणतात? पिन. शब्दाचं वाचन करा, पिन. ओके, पुढचा शब्द वाचायला सोपा. चला, हा झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? हा ल, त्याला ई जोडून घेतला म्हणजेच वेलांटी दिली. लिप. 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 शब्दाचं वाचन करा, लिप. लिप म्हणजे काय? ओठ. आपले जे ओठ असतात त्यांना काय म्हणतात? लिप. शब्दाचं वाचन करा, लिप. चला, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? र, त्याला ई जोडून घेतला म्हणजेच वेलांटी. रीप. 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 रीप म्हणजे काय? आपल्याला जे बरगडे असतात, बरगडी, त्याला म्हणतात रीप. शब्दाचं वाचन करा, रीप. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. चला, हा झाला पहिला सिलेबस. एकत्रित सलग उच्चार करा बरं. री. रीड. संपला शब्द. रीड. रीड. रीड म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून सुटका होणे त्याला म्हणतात रीड. रीड. पहा, रीड शब्द ऐकल्यावर तुम्हाला रीड म्हणजे वाचणे असा सुद्धा वाटला असेल, परंतु तो रीड असा आहे, READ. याचा उच्चार देखील रीड होतो. याचा अर्थ आहे वाचणे, वाचन. लक्षात पहा, इंग्रजीमध्ये असे अनेक शब्द आहेत की ज्यांचा उच्चार सारखाच आहे परंतु त्यांचा अर्थ वेगळा आहे. आलं लक्षात? चला, हा रीड म्हणजे सुटका होणे आणि हा रीड म्हणजेच वाचन. शब्दाचं वाचन करा, रीड. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, इथपर्यंत सलग पहिला सिलेबस. एकत्र उच्चार कसा होईल? री. री रिम. रिम. रिम म्हणजे काय? पहा, आपलं सायकलचे जे चाक असतं, तो टायर आपला ज्याच्यावर बसवलेला असतो ते गोल धातूची पट्टी, लोखंडाची पट्टी असते, तिला आपण काय म्हणतो? रिम. शब्दाचं वाचन करा, रिम. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, इथपर्यंत हा झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? सलग, री. री. रिन. रिन. शब्दाचं वाचन करा, रिन. पहा, रिन हे नाव तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल. पहा, एक साबण येतो कपडे धुवायचा, त्याच्यावर रिन असं नाव लिहिलेलं असतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिसता येईल की जिथं तुम्हाला इंग्रजीचे शब्द आहेत आणि ते वाचन करता येईल, म्हणजे साबण असू द्या, तुमचे खाऊचे पुडे असू द्या, दुसऱ्या काही गोष्टी असू द्या, त्यावर जिथे तुम्हाला इंग्रजी शब्द दिसेल तिथं तो वाचायचा प्रयत्न करायचा. ही एक चांगली सवय तुम्हाला लागली पाहिजे. त्याने काय होईल की तुमच्या वाचनाचा सराव आणखीन वाढेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. चुकू द्या, काही वेळेस शब्द चुकेल, एखाद्या वेळेस बरोबर येईल. तुमच्या घरामध्ये तुमचे समजा पप्पा असतील, मम्मी किंवा मोठा भाऊ बहीण, त्यांना तो शब्द वाचून दाखवा आणि त्यांना विचारा बरोबर आहे का. काय होईल? फार तर फार चुकला तर ते तुम्हाला बरोबर कसा हे समजून सांगतील किंवा बरोबर आला तर शाबासकीच देतील. पण ही एक चांगली सवय तुमच्यामध्ये आली पाहिजे की जिथं कुठं आपल्याला इंग्रजीचे शब्द दिसतील ते वाचायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? या शब्दाचं वाचन करा, रिंग. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. चला, हा झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? असं, त्याला हा ई जोडून घेतला म्हणजेच वेलांटी. सी. संपला. सीन. सीन. सीन म्हणजे काय? पाप. पाप पुण्य जे असतं त्यातलं पाप म्हणजे सीन. शब्दाचं वाचन करा, सीन. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. चला, हा झाला पहिला सिलेबस. एकत्र उच्चार करा, एकत्र. सी.
सीट 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 म्हणजे काय? बसणे. सीट म्हणजे बसणे. शब्दाचं वाचन करा सीट. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला वाचूयात. चला, हा झाला पहिला सिलेबस. सलग एकत्र उच्चार करा बरं. सी. कसा झाला सी? हा स हा ई हे एकत्र केले झाला सी. सिक्स. 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 शब्दाचं वाचन करा सिक्स. सिक्स म्हणजे काय? मला माहिती आहे, 6. 6 आहे की नाही, याला आपण म्हणतो सिक्स. शब्दाचं वाचन करा सिक्स. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला आहे. चला, हा झाला पहिला सिलेबस. काय होईल एकत्र उच्चार? सी. सी. सिप. सिप. सिप म्हणजे काय? घोट. आपण पाणी पिताना जे घोट घेतोय त्याला म्हणतात सिप. शब्दाचं वाचन करा सिप. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, हा झाला पहिला सिलेबस. चला, याचा उच्चार झाला ट. त्याला हा ई जोडून घेतला म्हणजेच वेलांटी. टी. टीन. टीन. टीन म्हणजे काय? डब्बा. डब्याला काय म्हणतात? टीन. शब्दाचं वाचन करा टीन. ओके, पुढचा शब्द. इथपर्यंत झाला पहिला सिलेबस. सलग उच्चार करा तर काय होईल? टी. म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं जे निमुळतं टोक असतं, निमुळते टोक, त्याला म्हणतात टीप. किंवा आणखी एक पहा, पूर्वसूचना. एखाद्या गोष्टीची जी पूर्वसूचना मिळते तिला देखील म्हणतात टीप. शब्दाचं वाचन करा टीप. ओके, पुढचा शब्द. चला, हा झाला पहिला सिलेबस. याचा उच्चार व. त्याला ही मागून वेलांटी जोडून दिली. फीम. 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 भीम हे देखील नाव तुम्ही एका साबणावर पाहिलं असेल. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा भीम. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. पहिला सिलेबस. हा काय झाला? व. त्याला हा ई जोडून घेतला. वी. वी. संपला शब्द. विन. विन. विन म्हणजे काय? जिंकणे. लक्षात? विन. शब्दाचं वाचन करा विन. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला तसाच डब्ल्यू नंतर आहे. काय उच्चार होईल? वी. वीज. 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 वीज म्हणजे काय? जादूगार. जादूगार जो असतो त्याला म्हणतात वीज. शब्दाचं वाचन करा वीज. ओके, पुढचा शब्द. चला, हा स्वर. स्वरापर्यंत हा सलग पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? हा झ. त्याला मागून ई. झी. झी. झीप. झीप. झीप म्हणजे काय? पहा, तुमची जी स्कूल बॅग असती तिला ते आपण चैन म्हणतो, आहे का नाही? चैन आपण उघडतो, चैन लावून घेतो, तिलाच इंग्रजीमध्ये म्हणतात झीप, आहे का नाही? तुमच्या स्कूल बॅगला झीप असते, किंवा तुम्ही ती पॅन्ट घालता, पॅन्टला सुद्धा झीप असते. आलं लक्षात? त्याला म्हणतात झीप. शब्दाचं वाचन करा झीप. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आय याचा उच्चार ई असे असणारे शब्द पाहिले, त्यावर आधारित शब्दांचं वाचन केलं, त्याचा सराव केला. पहा, आजच्या भागामध्ये जेवढे आपले शब्द झालेत ते सगळे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्या वाचनाचा सराव करा. पहा, असे विद्यार्थी जे हा व्हिडिओ डायरेक्ट पाहत आहेत किंवा मधूनच पाहत आहेत, त्यांना एक विनंती अशी आहे की तुम्ही लेक्चर क्रमांक 1 पासून सलग व्हिडिओ पाहत जा. आजचं लेक्चर क्रमांक 13 आहे, म्हणजे आधीचे 12 भाग तुम्हाला सलग पाहायचे आहेत. त्यातील माहिती समजून घ्यायची आहे, त्यातील शब्द, त्यातील नियम हे लक्षात घ्यायचे आहे, त्या शब्दांच्या वाचनाचा सराव करायचा आहे, म्हणजे तुम्हाला पुढचे भाग समजतील. तुम्ही डायरेक्ट एखादा मध्येच भाग पाहिला तर थोडंसं नवीन वाटेल, थोडंसं समजायला अवघड जाईल. आलं लक्षात? त्या विद्यार्थ्यांना अशी सूचना की भाग क्रमांक 1 पासून सर्व व्हिडिओ पहा आणि ते अभ्यास. ओके, आणि आजच्या लेक्चर मध्ये जेवढे शब्द झाले आहेत त्यांच्या सरावासाठी
सर्व शब्द या ठिकाणी इमेज स्वरूपात दिले आहेत. हवं तर व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि हे सर्व शब्द तुमच्या सरावाच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि याच्या वाचनाचा सराव. चला आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, हे व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे ते विद्यार्थी देखील इंग्रजी वाचनामध्ये हळूहळू परफेक्ट होतील. इंग्रजी विषयी त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय होऊन जाईल. चला आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आनंदी राहा, निरोगी राहा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. चला भेटूया पुढच्या भागात.